30 जानेवारी 1948 दिल्लीतील बिर्ला हाऊस. संध्याकाळची वेळ. थंडीची चाहूल अजूनही हवेत होती. बिर्ला हाऊसच्या प्रार्थनास्थळी हळूहळू लोक जमा होत होते. कुणी गांधीजींचं दर्शन घेण्यासाठी आलं होतं, कुणी त्यांच्या प्रार्थनेत सहभागी होण्यासाठी, तर कुणी त्यांच्या 2 शब्दांसाठी आतुर होतं. त्या गर्दीत एक माणूस शांतपणे उभा होता. बाहेरून तो इतरांसारखा दिसत होता, पण त्याच्या मनात एक भयंकर निर्णय पक्का झाला होता. काही मिनिटात भारताच्या इतिहासात अशी घटना घडणार होती जिची जखम देशाच्या स्मरणातून कधीच पुसली जाणार नव्हती. तो माणूस होता नथुराम विनायक गोडसे. गांधीजींना त्या दिवशी प्रार्थना सभेला पोचायला थोडा उशीर झाला होता. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत चर्चेत होते. शेवटी ते मनू आणि आभा या त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत प्रार्थना स्थळाकडे निघाले. गांधीजींची चाल नेहमीसारखी शांत होती. त्यांच्या हातात कोणतंही शस्त्र नव्हतं. त्यांच्यासोबत मोठी सुरक्षा नव्हती आणि त्यांच्या मनात त्या क्षणी कोणत्याही व्यक्तीविषयी वैर असल्याचं कारण नव्हतं. पण गर्दीतला नथुराम गोडसे मात्र त्यांची वाट पाहत होता. गांधीजी काही पावलं पुढे आले आणि अचानक गोडसे त्यांच्या दिशेने सरसावला. त्यानं गांधीजींसमोर वाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानं पिस्तूल काढलं आणि गांधीजींवरती 3 गोळ्या झाडल्या. गांधीजी जमिनीवर कोसळले. त्यांच्या मृत्यूशी जोडले जाणारे हे राम हे शब्द इतिहासात प्रसिद्ध झाले. काही वेळातच डॉक्टरांनी गांधीजींचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. संपूर्ण भारत हादरला. पण हा हल्ला एका क्षणात घडलेला नव्हता. त्यामागे अनेक वर्षांची राजकीय आणि वैचारिक पार्श्वभूमी होती. नथुराम गोडसेच्या मनात गांधीजींबद्दल एवढा तीव्र विरोध कसा निर्माण झाला? हा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर आपल्याला त्यांच्या बालपणापासून सुरुवात करावी लागेल. नथुराम विनायक गोडसेचा जन्म 19 मे 1910 रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. त्यांचं मूळ नाव रामचंद्र असं होतं. त्याच्या जन्मापूर्वी त्याच्या कुटुंबातील काही मुलांना लहान वयात मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबात अंधश्रद्धा निर्माण झाली होती. पुढे रामचंद्रला मुलगी म्हणून वाढवण्याची प्रथा करण्यात आली. त्याच्या नाकात नथ घातली गेली आणि त्यामुळे त्याला नथुराम हे नाव मिळालं. गोडसेच्या वडिलांची सरकारी नोकरी असल्यामुळे कुटुंबाला वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागतं. शिक्षणात मात्र नथुराम फारसा रमला नाही. तो 10वीच्या परीक्षेत अपयशी ठरला आणि त्याने पुढील औपचारिक शिक्षण सोडलं. पण त्याच्या आयुष्यातील खरी दिशा त्यानंतर बदलू लागली. तो काळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा होता. महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन, सत्याग्रह आणि अहिंसक आंदोलनांनी देशातील सामान्य माणसालाही राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं होतं. दुसरीकडे भारतात हिंदू राष्ट्रवादाची राजकीय विचारधाराही मजबूत होत होती. तरुण नथुरामांचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पुढे हिंदू महासभेशी आला. विनायक दामोदर सावरकरांच्या विचारांचाही त्याच्यावरती प्रभाव पडला. हिंदू समाजाची राजकीय संघटना मजबूत झाली पाहिजे. भारताची ओळख हिंदू संस्कृतीशी जोडलेली आहे आणि मुस्लिम लीगच्या राजकारणाला ठाम विरोध केला पाहिजे. या विचारांकडे गोडसेचा कल वाढत गेला. काळ पुढे सरकत गेला आणि गोडसे पत्रकारितेकडे वळला. नारायण दत्तात्रय आपटे यांच्यासोबत त्यांची जवळची मैत्री झाली. दोघांनी मिळून अग्रणी हे मराठी वृत्तपत्र सुरू केले. पुढे त्याचं नाव हिंदू राष्ट्र असं करण्यात आलं. या माध्यमातून त्यांनी काँग्रेस, गांधीजींच्या धोरणावरती आणि हिंदू मुस्लिम ऐक्याच्या भूमिकेवरती कठोर टीका केली. गोडसेच्या विचारविश्वात गांधीजी आता केवळ राजकीय विरोधक राहिले नव्हते. त्याला गांधीजींची अहिंसा, हिंदू मुस्लिम ऐक्याची भूमिका आणि मुस्लिम समाजाच्या हक्काबद्दलची त्यांची भूमिका मान्य नव्हती. त्याच्या मते गांधीजींच्या धोरणामुळे हिंदू समाजाचं नुकसान होत होतं. पण भारताची परिस्थिती ही दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत होती.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश साम्राज्यावरती भारताला स्वातंत्र्य देण्याचा दबाव वाढत होता. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील मतभेद वाढत होते. मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी अधिक आक्रमकपणे पुढे आणली. 1946मध्ये देशात सांप्रदायिक हिंसाचाराचा भडका उडाला. कलकत्ता, नोआखली, बिहार, पंजाब आणि इतर भागांमध्ये हिंदू मुस्लिम संघर्षाने हजारो जीव घेतले. या काळात गांधीजींनी राजकीय व्यासपीठावरती बसून भाषणं करण्यापेक्षा हिंसाग्रस्त भागात प्रत्यक्ष जाण्याचा मार्ग स्वीकारला. नोआखलीमध्ये ते गावोगावी फिरले. ज्या भागात हिंदू मुस्लिम एकमेकांवरती संशयानं पाहत होते, तिथे गांधीजी लोकांना हिंसा थांबवण्याचं आव्हान करत होते. पण गोडसेच्या नजरेत गांधीजींची ही भूमिका वेगळी होती. त्याला वाटत होतं की गांधीजी हिंदूंकडून त्यागाची अपेक्षा करतात, पण मुस्लिम नेतृत्वावरती पुरेसा दबाव आणत नाहीत. ही भावना पुढे अधिक तीव्र होत गेली. दरम्यान भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न निर्णायक टप्प्यावरती पोचला. 1947मध्ये ब्रिटिशांनी सत्ता हस्तांतरणाचा मार्ग स्वीकारला आणि भारताच्या फाळणीचा निर्णय झाला. भारत आणि पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण होणार होती. गांधीजी फाळणीच्या निर्णयामुळे अत्यंत दुःखी होते. ते अखंड भारताच्या बाजूने होते. पण परिस्थिती इतकी गुंतागुंतीची झाली होती की काँग्रेसच्या नेतृत्वाने फाळणीचा प्रस्ताव स्वीकारला. 14 आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झालं. पण स्वातंत्र्याच्या आनंदासोबत फाळणीच्या हिंसाचाराची काळी सावली होती. पंजाब आणि बंगालमध्ये प्रचंड हिंसा झाली. लाखो लोकांना आपली घरं सोडावी लागली. हिंदू, मुस्लिम आणि शीख अशा सर्वच समुदायातील लोक मारले गेले. कुटुंब तुटली, गावं ओस पडली. निर्वासितांच्या ताफ्यांनी सीमा ओलांडल्या. गांधीजी मात्र या हिंसाचाराच्या काळात एका वेगळ्याच लढाईत होते. त्यांनी लोकांना सांगितलं की स्वातंत्र्य मिळालं म्हणून मानवता संपलेली नाही. भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना सुरक्षितता मिळाली पाहिजे आणि पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू शीखांनाही सुरक्षितता मिळाली पाहिजे. कलकत्त्यात त्यांच्या उपस्थितीमुळे हिंसाचार कमी झाला. पुढे ते दिल्लीला आले. दिल्लीमध्येही सांप्रदायिक वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. बिर्ला हाऊस येथे गांधीजींच्या प्रार्थना सभा सुरू होत्या. या प्रार्थनांमध्ये वेगवेगळ्या धर्माच्या प्रार्थनांना स्थान दिलं जात होतं. गांधीजींसाठी ही धार्मिक सहिष्णुतेची अभिव्यक्ती होती. पण त्यांचे कट्टर विरोधक याच भूमिकेकडे संशयानं पाहत होते. यानंतर आला 1948चा जानेवारी महिना. दिल्लीतील हिंसा थांबवण्यासाठी गांधीजींनी उपवास करण्याचा निर्णय घेतला. 12 जानेवारी 1948 रोजी त्यांनी उपवास सुरू केला. त्यांची मागणी होती की दिल्लीमध्ये सांप्रदायिक शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि सर्व समुदायांनी एकमेकांच्या जीवित व मालमत्तेचा आदर केला पाहिजे. गांधीजींच्या उपवासामुळे देशातील राजकीय नेतृत्वावरही दबाव वाढला. त्याच काळात भारत पाकिस्तान आर्थिक वाटपाचा प्रश्न चर्चेत होता. फाळणीच्या करारानुसार पाकिस्तानला देय असलेल्या 75 कोटी रुपयांपैकी 20 कोटी रुपये आधीच देण्यात आले होते. उर्वरित 55 कोटी रुपये काही काळ रोखण्यात आले होते. गांधीजींची भूमिका अशी होती की करारानुसार पाकिस्तानला देय असलेली रक्कम भारताने द्यावी. या भूमिकेमुळे हिंदू राष्ट्रवादी गटांमध्ये गांधीजीबद्दलचा संताप आणखी वाढला. त्यांना वाटत होतं की पाकिस्तान भारताविरुद्ध संघर्ष करत असताना त्याला पैसे देणं चुकीचं आहे. गांधीजी मात्र या मुद्द्याकडे करार आणि नैतिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून पाहत होते. 18 जानेवारीला विविध समुदायांच्या प्रतिनिधींनी शांततेची हमी दिल्यानंतर गांधीजींनी उपवास सोडला. पण गोडसेच्या मनातील संताप आता अंतिम टप्प्यावरती पोचला होता. त्याच्या मते गांधीजींना राजकीयदृष्ट्या थांबवणं आवश्यक होतं आणि त्याने हत्या करण्याचा निर्णय घेतला. 20 जानेवारी 1948 रोजी
बिर्ला हाऊसच्या प्रार्थना सभेमध्ये गांधीजींवरती पहिला मोठा कट रचला गेला. मदनलाल पाहवा याने प्रार्थनास्थळापासून काही अंतरावरती बॉम्बस्फोट केला. मात्र अपेक्षित परिणाम झाला नाही. गांधीजींवरती तात्काळ गोळीबार करण्याचा कटही यशस्वी झाला नाही. पाहवा पकडला गेला. या घटनेनंतर तपास यंत्रणांना गांधीजींच्या हत्येच्या कटाचा मागोवा मिळू लागला. पण नथुराम गोडसे आणि नारायण आपटे दिल्ली बाहेर गेले. गोडसेने आता एक गोष्ट निश्चित केली होती. पुढच्या वेळी तो स्वतः गांधीजींवरती गोळी झाडणार होता. त्याला शस्त्र मिळालं. पुढील काही दिवसात तो पुन्हा दिल्लीला आला आणि मग आला 30 जानेवारी 1948. त्या दिवशी गांधीजींची प्रकृती ठीक होती, पण दिवस नेहमीसारखा नव्हता. संध्याकाळी त्यांची सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत चर्चा सुरू होती. त्यामुळे प्रार्थना सभेला त्यांना उशीर झाला. प्रार्थना सभेसाठी लोक वाट पाहत होते. गांधीजी मनू आणि आभा यांच्यासोबत बाहेर पडले. त्यांच्या पावलांचा वेग नेहमीपेक्षा थोडा अधिक होता, कारण त्यांना उशीर झाल्याची चिंता होती. आणि तेवढ्यात नथुराम गोडसे त्यांच्या समोर आला. गांधीजींच्या अगदी जवळ पोहोचून त्यानं गोळीबार केला. 1, 2, 3 गोळ्या. गांधीजी खाली कोसळले. काही क्षणापूर्वी ज्यांच्या दर्शनासाठी लोक जमले होते, तेच लोक आता अविश्वासाने त्या दृश्याकडे पाहत होते. गोडसे पळाला नाही. त्याला घटनास्थळीच पकडण्यात आलं. गांधीजींच्या मृत्यूची बातमी काही वेळातच संपूर्ण देशभर पसरली. जवाहरलाल नेहरू राष्ट्राला संबोधित करताना भावुक झाले. देशभर शोककळा पसरली. 31 जानेवारीला गांधीजींच्या अंत्ययात्रेला प्रचंड जनसमुदाय जमला. पण आत्ता या हत्येचा तपास सुरू झाला होता. गोडसेंसोबत नारायण आपटे आणि इतर अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली. गांधीजींच्या हत्येमागे कट होता का? त्यात कोणाची भूमिका होती याचा तपास करण्यात आला. या प्रकरणात विनायक दामोदर सावरकर यांच्यावरही कटात सहभागाचा आरोप ठेवण्यात आला. मात्र न्यायालयात त्यांच्या विरुद्ध पुरेसा पुरावा सिद्ध न झाल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. लाल किल्ल्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं. खटला सुरू झाला. अनेक साक्षीदारांची साक्ष झाली. पुरावे मांडले गेले आणि नथुराम गोडसेला स्वतःची बाजू मांडण्याची संधी मिळाली. गोडसेने आपल्या निवेदनात गांधीजींच्या राजकीय भूमिकेवरती कठोर टीका केली. त्याने हत्या ही वैयक्तिक वैरातून नव्हे तर राजकीय विचारसरणीतून केली असल्याचं सांगितलं. त्याच्या मते गांधीजींच्या धोरणामुळे हिंदू समाजाचं नुकसान झालं होतं. फाळणी, पाकिस्तानला देण्यात येणारे पैसे आणि गांधीजींची हिंदू मुस्लिम ऐक्याची भूमिका या सर्व गोष्टींना त्याने आपल्या निर्णयाचं समर्थन म्हणून मांडलं. पण न्यायालयाने त्याचा हा युक्तिवाद स्वीकारून हत्या योग्य ठरवली नाही. न्यायालयाने नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. इतर आरोपींना त्यांच्या भूमिकेनुसार वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या. काहींना जन्मठेप झाली तर काही आरोपी निर्दोष मुक्त झाले. पुढे अपील करण्यात आलं. काही आरोपींच्या शिक्षेत बदल झाला. मात्र नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांच्या मृत्यूदंडाची शिक्षा कायम राहिली. 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला तुरुंगामध्ये नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली. गांधीजींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती सरकारने बंदी घातली. गोडसेचा संघाशी पूर्वीचा संबंध, त्याने संघ सोडला होता की नाही यावरती पुढे मोठा वाद निर्माण झाला. संघाच्या बाजूने असा दावा करण्यात आला की गोडसेने संघ सोडला होता. गोडसेनेही आपल्या निवेदनात संघाशी असलेल्या संबंधाबाबत वेगवेगळे दावे केले. दुसरीकडे त्याचा भाऊ गोपाल गोडसे आणि काही कुटुंबियांनी तो संघाशी पूर्णपणे तुटला नव्हता असा दावा केला. म्हणूनच हा प्रश्न आजही इतिहासात आणि राजकारणामध्ये चर्चिला जातो. पण या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग
म्हणजे गांधीजींच्या हत्याकृत्याला न्यायालयानं राजकीय हत्या म्हणून नोंदवले आणि गोडसेला त्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा झाली. आज गांधीजींच्या विचारांवरती टीका करणारे अनेक लोक आहेत. गांधीजींच्या काही निर्णयावरती इतिहासकारांमध्येही मतभेद आहेत. त्याचप्रमाणे नथुराम गोडसेच्या विचारांवरही विविध मते व्यक्त केली जातात. पण इतिहासाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. एखाद्या व्यक्तीच्या विचारांशी असहमती असणं आणि त्या व्यक्तीची हत्या करणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. गोडसेने गांधीजींना का मारलं याचं उत्तर त्याच्या न्यायालयीन निवेदनात आणि त्याच्या राजकीय विचारसरणीत सापडतं. पण त्या कारणांचा उल्लेख करणं म्हणजे त्या हत्येचं समर्थन करणं नव्हे. गांधीजींच्या हत्याकथेचा सर्वात मोठा कदाचित धडा हाच आहे की समाजात राजकीय, धार्मिक किंवा वैचारिक मतभेद कितीही तीव्र झाले तरी हिंसेचा मार्ग स्वीकारला तर त्याची किंमत संपूर्ण समाजाला चुकवावी लागू शकते. 30 जानेवारी 1948 रोजी बिर्ला हाऊसमध्ये झाडलेल्या 3 गोळ्यांनी गांधीजींचं जीवन संपवलं. पण त्याच वेळी भारताच्या इतिहासात एक असा अध्याय सुरू झाला जो आजही संपलेला नाही. आजही प्रश्न विचारला जातो, गोडसे कोण होता? तो फक्त गांधीजींचा मारेकरी होता का? तो एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचा कट्टर समर्थक होता का? त्याच्या मनातील गांधी विरोध किती वर्षात तयार झाला? आणि 20 जानेवारीच्या अपयशी कटानंतरही 30 जानेवारीचा हल्ला रोखण्यात यंत्रणा का अपयशी ठरली? या प्रश्नांची उत्तरं शोधताना भावनेपेक्षा इतिहासाकडे पाहणं गरजेचं आहे. कारण गांधीजींची हत्या ही फक्त एका व्यक्तीची हत्या नव्हती. ती स्वतंत्र भारताच्या जन्मकाळातील राजकीय संघर्ष, फाळणीची वेदना, सांप्रदायिक हिंसा, हिंदू मुस्लिम अविश्वास आणि 2 पूर्णपणे वेगळ्या राजकीय विचारसरणीच्या संघर्षातून निर्माण झालेली शोकांतिका होती. आणि म्हणूनच 30 जानेवारी 1948ची ती संध्याकाळ आजही भारताच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिलेली आहे.